मकर संक्रांती 2026 14 जानेवारी बुधवारी येत आहे. नवीन नवरीचा वौसा कसा घ्यायचा, पहिली मकर संक्रांत कशी साजरी करायची, किती विडे घ्यायचे व कसे घ्यायचे, काय साहित्य घ्यावे लागते, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मकर संक्रांतीला नवीन नवरीचा वौसा म्हणजेच सुगड पूजा करतात, ज्यात मातीच्या सुगडांमध्ये तीळ, गूळ, ऊस, बोरे, हरभरे, गाजरे इत्यादी प्रकारच्या वस्तू भरून त्यांची पूजा केली जाते आणि नवीन नवरीला काळी साडी दिली जाते. हलव्याचे दागिने घालून वौसा म्हणून हे सुगड आणि तिळगुळ वाटतात, जेणेकरून तिचे सौभाग्य अखंड राहो अशी प्रार्थना केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी यात हळदी कुंकू लावून स्त्रिया एकमेकींना तिळगुळ देतात व तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे बोलले जाते. सर्वजण एकमेकींना तिळगुळ वाटतात, एकमेकींना शुभेच्छा दिल्या जातात, एकमेकींना वाण वाटतात, जेणेकरून एकमेकांमध्ये गोडवा टिकून राहील, जेणेकरून नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. त्यामुळे मकर संक्रांती दिवशी तिळगुळ देऊन मकर संक्रांत साजरी केली जाते. एकमेकींना वाणाच्या वस्तू वाटप केल्या जातात. नवरीचा वौसा म्हणजे काय? नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत, नवीन नवरीची मकर संक्रांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. हा दिवस नवीन नवरीसाठी खूप स्पेशल असतो. या दिवशी नवीन नवरी काळ्या कलरची साडी घातली जाते, हलव्याचे दागिने घातले जातात. नवीन नवरीला काळी साडी दिली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्षे महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणी वाण म्हणून देतात. तर कोकणात नवरीचा वौसा भरला जातो. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही वाणाच्या वस्तू देऊ शकता. पहिला वौसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा वौसा म्हणजे त्यात 5 विड्याची पाने असतात, 5 सुपाऱ्या असतात, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा 5 खोबऱ्याच्या वाट्या असतात. तर 25च्या वौस्यात हे साहित्य 25 असतात. पहिली मकर संक्रांत ही माहेरी केली जाते. कोणी 25चा वौसा घेतं तर कोणत्या स्त्रिया 5चा वौसा घेतात. यामुळे हा वौसा तुम्ही आई, काकी, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी यांपैकी कोणाचाही घेऊ शकता. वौसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात. काही ठिकाणी वौसा म्हणजेच विडाची घेणे म्हणतात. हळदी कुंकू, या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू करतात. यामध्ये नवीन नवरीला सौभाग्यवती म्हणून आमंत्रित केले जाते आणि तिला विशेष मान दिला जातो. तिला ओवाळले जाते. वौसा हळदी कुंकवाच्या समारंभात नवरीला ओवाळले जाते. यामध्ये कुंकवाचा डबा, आरसा, कंगवा, बांगड्या, काळे मणी यांसारख्या सौभाग्यवाचक वस्तू आणि तिळगुळ देऊन तिचा आदर केला जातो. वौसा, नवीन नवरी 5 वर्षांपर्यंत प्रत्येक संक्रांतीला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू वाण म्हणून इतर महिलांना देते व नंतरही कधी पण ती देऊ शकते. तिळगुळ,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटले जातात. काळ्या रंगाचे कपडे घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. कारण थंडीत काळा रंग उष्णता टिकवून ठेवतो. म्हणून काळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये संक्रांतीमध्ये एकत्रितपणा आणि आनंद. हा सण नात्यांमध्ये गोडवा आणतो आणि कुटुंबात आनंद व एकोप्याची भावना वाढवतो. या दिवशी सगळे एकत्र येतात व नात्यांमध्ये प्रेम वाढते, आनंद वाढतो. या दिवशी सौभाग्याची कामना केली जाते. नवीन नवरीला आशीर्वाद देऊन तिचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध राहावे अशी इच्छा व्यक्त केली जाते. सगळेजण नव्या नवरीला आशीर्वाद देतात, तिळगुळ देतात, वाण वाटतात. हा दिवस नवरीसाठी खूप असा खास असतो. या सर्व परंपरा नवीन नवरीच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समृद्धी आणण्यासाठी केल्या जातात. तिला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा व्यक्त केली जाते. हा सण नवीन वर्षातील पहिली मोठी सण असल्याने नवीन जोडप्यासाठी नवीन आयुष्याची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. नवीन जोडप्यांना आशीर्वाद दिले जातात.